हॅलो मुलांनो, कसे आहात? मी तुमची लक्ष्मी आजी. तर आज आपण इयत्ता 7वी मराठी मीडियमच्या मराठी पुस्तकातील कोळीण हा धडा अभ्यासणार आहोत. 4थ्या भागातला कोळीण हा धडा. लेखक आहेत मारुती चितमपल्ली. तर हे प्रश्न मी स्वतःच्या मनाने मधले लिहून आणलेत, तर ते आता आपण अभ्यासूया. त्यावरून अर्धा तरी अभ्यास होऊन जाईल तुमचा. चला मग खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. डोंगरावर जाताना लेखकांनी आपली गाडी कोठे ठेवली होती? डोंगरावर जाताना लेखकांनी आपली गाडी कोठे ठेवली होती? डोंगराच्या पायथ्याशी. डोंगराच्या पायथ्याशी. डोंगरावर जाताना लेखकांनी आपली गाडी डोंगराच्या पायथ्याशी ठेवली होती. कशाचा शोध घेण्यासाठी लेखक डोंगरावर गेले होते? तर कोळिणीच्या घरट्याचा शोध घेण्यासाठी लेखक डोंगरावर गेले होते. कोळिणीच्या घरट्याचा. जागा कमी पडते, इथे जागा ठेवायची थोडी 2 शब्दांच्या मध्ये. मी लिहून आणलं कशाला, वेळ जातो म्हणून. कोळिणीच्या घरट्याचा शोध घेण्यासाठी लेखक डोंगरावर गेले होते. कोणाच्या वास्तव्याचा सुगावा लागत नाही आणि का? तर नरकोळ्याच्या वास्तव्याचा सुगावा लागत नाही. कारण ते आकाराने लहान असतात. नरकोळ्याच्या वास्तव्याचा सुगावा लागत नाही कारण ते आकाराने लहान असतात. हे जर असं आलं, नरकोळ्याच्या वास्तव्याचा सुगावा लागत नाही, कारणे द्या. तर नरकोळी हे आकाराने लहान असतात, त्यामुळे त्यांच्या वास्तव्याचा सुगावा लागत नाही. कोळिणीचे घरटे कोठे असते? कोळिणीचे घरटे कोठे असते? जमिनीच्या खाली 1 फूट अंतरावर. कोळिणीचे घरटे जमिनीखाली 1 फूट अंतरावर असते. असते. 2 फुटावर 1.5 ते 2 फुटावर पण असते, पण पुस्तकात 1 फूट दिलं, मग आपण 1 फूट लिहूया. लेखकांना कोणत्या गोष्टीचे आश्चर्य वाटले? तर कोणत्या गोष्टीचं आश्चर्य वाटलं? कोळिणीने चाकूचे टोक घट्ट पकडलं, होय ना? या गोष्टीचे लेखकांना आश्चर्य वाटले. कोळिणीने चाकूचे टोक घट्ट पकडले. या गोष्टीचे लेखकांना आश्चर्य वाटले. कोळीण आपले घरटे कोणत्या वेळी बांधते? सांगा. कोळीण केव्हा कार्यरत असते? रात्रीच्या वेळी. कोळीण आपले घरटे रात्रीच्या वेळी
कोळीन आपले घरटे कोणत्या वेळी बांधते असा नाही हा प्रश्न, सॉरी. कोळीन आपले काम कोणत्या वेळी करते. काम इथे काम येणार. काम कार्यरत असते ना, मग काम कोणत्या वेळी करते. तर कोळीन आपले काम इथे खाली लिहिते. काम रात्रीच्या वेळी रात्रीच्या वेळी करते. लेखक कोठे बसून जमिनीचे निरीक्षण करत होते. लेखक कोठे बसून जमिनीचे निरीक्षण करत होते. लेखक घरट्याच्या बाजूच्या दगडावर, होय ना. लेखक घरट्याच्या बाजूच्या किंवा घरट्याजवळच्या दगडावर बसून निरीक्षण करत होते. लेखक घरट्याजवळच्या दगडावर लिहूया आपण. घरट्याजवळच्या दगडावर बसून निरीक्षण करत होते. बरोबर ना. लेखकांना बाहेरच्या जगाचा विसर का पडला होता. कारण ते आपल्या पायानजीकच्या जमिनीकडे बघण्यात दंग होते का गुंग होते. दंग आणि गुंग एकच, कुठचा शब्द आला पुस्तकात लक्षात नाही, पण एकच अर्थ त्याचा. कोणत्या आपल्या मनाने लिहिलेलं चांगलं असतं. लेखकांना त्याच अर्थाचा शब्द दुसरा दिला तरी चालतो. लेखकांना बाहेरच्या जगाचा विसर का पडला होता. लेखक आपल्या पायानजीकच्या म्हणजे पायाजवळच्या जमिनीकडे पाहण्यात गुंग झाले होते, म्हणून त्यांना बाहेरच्या जगाचा विसर पडला होता. लेखक मोठ्या 4-5 वाक्यात वगैरे सांगितलं तर मग का बसले होते, का हे करत होते ते सगळं लिहायला पाहिजे. कोळिनीच्या घरट्याचा वगैरे सगळा उल्लेख पाहिजे तो. लेखक आपल्या पायाजवळच्या जमिनीचे निरीक्षण करीत असल्यामुळे लेखक आपल्या पायाजवळच्या जमिनीचे निरीक्षण करीत असल्यामुळे त्यांना बाहेरच्या जगाचा विसर पडला होता. कोळीन कोठे दबा धरून बसली होती. कोळीन आपल्या घरट्याच्या दरवाजाकडे, फक्त घरट्याच्या दरवाजाकडे लिहिलं तरी चालेल. कोळीन आपल्या घरट्याच्या दरवाजापाशी म्हणजे घरट्याच्या दरवाजाजवळ, घरट्याच्या दरवाजाजवळ एकच शब्द आहे, दरवाजाजवळ दबा धरून बसली होती. कोळिनीला काय सोडून जाता येत नाही. कोळिनीला
आपले घरटे सोडून जाता येत नाही, कारण ती एकदा बाहेर गेली की मग दरवाजा बंद होतो आणि मग तिला पुन्हा आत येता येत नाही. कोळीनीला आपले घरटे सोडून सोडून जाता येत नाही. कोळीनीच्या हाताचा पंजा कसा असतो? कोळीनीच्या हाताचा पंजा केसाळ असतो. कोळीनीच्या हाताचा पंजा केसाळ असतो. जमिनीवरून वेडं वाकडं कोण जात होतं? जमिनीवरून वेडं वाकडं कोण जात होतं? सोबक. जमिनीवरून वेडं वाकडं सोबक जात होतं. सोबक क लिहिलेला मी, तो खोडला आणि ग लिहिला. सोबकच्या आगमनाची चाहूल कोणाला लागली होती? सोबकाच्या आगमनाची चाहूल कोणाला लागली होती? जी लपून आतमध्ये बसलेली घरट्यात कोणती? कोळीन. सोबकच्या आगमनाची चाहूल कोळीनीला लागली होती. कोळीनीला लागली होती. लेखकांना कोणाबद्दल सहानुभूती वाटत होती? सांगा पाहू. लेखकांना त्या अजागळ कीटकाबद्दल सहानुभूती वाटत होती. ते अजागळ कीटक म्हणजेच कोण? सोबक. दोनापैकी एक लिहिलं तरी चालेल. लेखकांना अजागळ नाहीतर बिचाऱ्या अजागळ सोबगाबद्दल कीटकाबद्दल लिहिलं तरी चालेल. सहानुभूती वाटत होती. पुस्तकात कीटकाबद्दल आहे, पण कीटक म्हणजे कोणते? सोबगच. काळी राक्षसीन असे लेखकांनी कोणाला म्हटले आहे? काळी राक्षसीन बाहेर आली आणि सोबगावर काय केलं? झडप घातली, होय ना? कोणती? कोळीन. काळी राक्षसीन असे लेखकांनी कोळीनीला म्हटले आहे. कोळीनीला म्हटले आहे. बघा, काळी राक्षसीन असे लेखकांनी कोणाला म्हटले आहे? लेखकांनी कोळीनीला म्हटले आहे. लेखकांनी किती ढेकळं आपल्या स्टुडिओत आणली होती? लेखकांनी 1 डझन ढेकळं 1 डझन ढेकळं आपल्या स्टुडिओत आणली होती. 1 डझन. लेखक टेबलावरील कोळीनीच्या घरट्यांच्या ढेकळावर प्रकाशाचा झोत का टाकत होते? टेबलावर कोळीनीची घरटी ठेवलेली, त्याच्यावर प्रकाशाचा झोत टाकत होते. ते का टाकत होते? कारण कोळीनीला अंधाऱ्या जगातच असायची, तर ती बाहेर येऊन तिला उजेडात भक्ष्य पकडायला यायला पाहिजे, म्हणून तिच्यावर काय करायचे लेखक? प्रकाशाचा झोत टाकायचे. अंधाऱ्या जगातून अंधाराचा, पुस्तकात आहे तसं लिहूया, अंधाराचा पडदा सोडून
सोडून उजेडात आपले भक्ष्य कोळीणीला पकडतं. पहिलं लिहायला पाहिजे होतं कोळीणीला अंधाराचा पडदा सोडून आपले भक्ष्य पकडता यावे. पण आता आपले भक्ष्य अंधाराचा पडदा सोडून आपले भक्ष्य कोळीणीला उजेडात पकडता यावे. भक्ष्य कोळीणीला उजेडात पकडता यावे. म्हणून लेखक टेबलावरील कोळीणीच्या घरट्यांच्या ढेकळावर प्रकाशाचा झोत टाकत होते. लेखकांना सुकलेल्या अवस्थेतील कोळीण कोठे सापडली? तर लेखकांना सुकलेल्या अवस्थेतील कोळीण घराच्या कोपऱ्यात त्यांच्या घराच्या कोपऱ्यात सापडली. लेखकांनी तारका असे कोणाला म्हटले आहे? लेखकांनी तारका असे कोणाला म्हटले आहे? कोळीणीला. म्हटले आहे. ती 1 डझन कोळ्यापैकी त्या ढेकळामधील एक कोळीण ही काय झाली? तारका बनली. तिने लेखकांच्या म्हणजे त्यांना जसं हवं होतं त्याप्रमाणे तिने आपल्याला त्या परिस्थितीत रूढ झाली. ती त्या परिस्थितीत सामावून घेतलं तिने. म्हणून त्यांनी तिला तारका असं म्हटलं आहे. कोळीणीला म्हटले आहे. फाशाच्या दरवाजाच्या कोळीणीशी कोणी संघर्ष केला नाही? फाशाच्या दरवाजाच्या कोळीणीशी काळ्या कोळीणीने काळ्या कोळीणीने फाशाच्या दरवाजाच्या कोळीणीशी संघर्ष केला नाही. ही जी तारका होती, लेखकांची जी कोळीण होती ती फाशाच्या म्हणजे घरट्याच्या दरवाजाच्या जवळ होती. तर त्या घरट्या दारावरच्या कोळीणीशी संघर्ष केला नाही. म्हणजे बाहेर जी काळी कोळीण गेली तिच्याशी संघर्ष केला नाही. काळ्या कोळीणीने म्हणजे फाशाच्या दरवाजाच्या कोळीणीशी म्हणजे लेखकांची जी कोळीण फाशाच्या दरवाजापाशी होती तिच्याशी त्या काळ्या कोळीणीने, बाहेर फिरणारी जी काळी कोळीण होती तिने संघर्ष केला नाही असा याचा अर्थ. काळ्या कोळीणीला कोणी शोषून टाकले होते? काळ्या कोळीणीला लेखकांच्या तारकेने. पण नंतर लेखक त्या तारकेला नटी बोलले. मग आपण नटी बोलूया. काळ्या कोळीणीला लेखकांच्या नटीने शोषून टाकले होते. लेखकांच्या नटीने शोषून टाकले होते.
लेखकांची नटी कोणत्या वेळी जमिनीवर येत असे? लेखकांची नटी भक्ष्य पकडण्याच्या वेळी, है ना? भक्ष्य पकडण्याच्या वेळी जमिनीवर येत असे. लेखक कोळीणीचे भक्ष्य कोठे शोधायचे? लेखक कोळीणीचे भक्ष्य बागेतील दगडाखाली शोधायचे. धड्याचं वाचन चांगलं करायचं. बागेतील दगडाखाली शोधायचे. वाचन चांगलं केलं की कुठचाही प्रश्न येऊ दे. लेखकांनी शतपात कशामध्ये भरून ठेवले होते? लेखकांनी शतपात बाटलीमध्ये भरून ठेवले होते. कोळीणीने कोणाला विळखा घातला? कोळीणीने कोणाला विळखा घातला होता? एक मिनिट. शतपादाला. 100 पाय होते ना. शतपादाला 100 पाय होते. 50 पाय जमिनीला चिकटून राहिलेलेत आणि 50 पाय वळवळ होते. लेखकांना काय वाटलेलं, आता ते शतपात सुटणार त्याच्या तावडीतून कोळीणीच्या. पण नाही, शेवटी तिने विळखा घातलाच आणि त्याला पकडलंच, होय ना? तर अशा प्रकारे आपला धडा झाला. चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओत. बाय.